याच गड्ड्यात गेले. आवळ्यासारखे दिसते पण वय नाही आवडे. आवळ्यासारखेच दिसतं. चंद्रपूर पासून 13 किलोमीटर हे तुम्ही बघू शकता. इथपर्यंत आपण आलेलो आहो आणि आता इथून आपण पलटलो आपल्या रूटकडे. आम्ही पूर्ण घामाजिक्कर झालेलो आहो. ग्राउंड झाला ना बंद आता. कुठं? हो, ग्राउंड तर झाला बंद. असंच राहिलो. केव्हा आहे मग आता पोलीस परत? सोमवारपासून राहील. सोमवार सोळा चालला 12. हां. 50 मार्काची फिजिकल आहे ना. 50 मार्काचे पहिले फिजिकल आहे, मग पेपर लागतोच म्हणते आता. गोळा जो आहे हां. तो 12चा चालला. 12 मार्क गोळा ना. 15 आउट ऑफ द 15 चालला जाईल म्हणा. आणखी मग 100 मीटर मारायचं आहे. 100 मीटर 11.5 सेकंद. अच्छा. 15 मार्काचं. आणि 1600 मीटर 20 मार्काचं. अच्छा. इथंच थांब, गाडी लावून देऊ इथं. अबे रात्री एक वेळा जाऊ. कुठं? घोस्ट हंटिंग. हां, घोस्ट हंटिंग आहे. घोस्ट हंटिंग. हां बे भूताले पकडाले. हो. त्या दिवशी कारमध्ये होतो आम्ही. कार लावली, रात्र होती. मग भूताच्या गोष्टी सुरू केला. चकवा लागते म्हणून गाडी बंद पडून गेली. गाडी सुरू राहावी सगळ्यांची गाडी वाटायला गेली. घोरपड घोरपड पकड ना. याच गड्ड्यात गेले. तिथं चालली ना. गेली गड्ड्यात गेली. तिथंच गेली आवायला यायचं. चल. तर मित्रांनो, आता आपण झाडावर चढणार आहोत आणि तुम्ही तिथं दिसू शकता की अशा प्रकारे सीड्यावरती जात आहे. तुम्हाला दिसत नसेल तर जवळ जाऊन आपण बघूया. थोडा चालता. हो 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 हो. कोंबड्या आहे का पण जंगली. असेच पुट्टे राहते मित्र हां कॉलेजचे. हां. मग ते कॅम्पिंगवर जातात. असंच सेम कॅमेरा घेऊन. असं वाटतच नाही तो पिक्चर वे. घेऊन ते ब्लॉगिंग वे यूट्यूबचे. ब्लॉगिंग सारखाच आहे. असं आम्ही निघलो, आता जात आहो, एवढे भेटले आणि मग जंगलात जाते. आणि मग जंगलात भेटून जाते, भटकून जाते. मग ते भूत लागते माझ्या त्याच्यावर. असंच आहे म्हणजे पिक्चर पाशील ना. असं वाटत नाही पिक्चर वे. असंच एक लोक कसं राहते नॉर्मलचा व्हिडिओ युट्यूबवर कसे राहते. बढिया आहे. एंडिंग थोडं हे आहे पण ते रियालिटीवर आहे. म्हणजे 20 सेकंड आहे. 20 सेकंड. अच्छा. एक कुठं असं तू नेहमी कॅमेरा घेऊन हिंडत राहायचं. असं असं मग ते एक म्हणते भूत राहते. मग तो त्याच्यावर खरंच जर काय असेल ना भूत म्हणते हा डब्बा ठेवतो म्हणते. डब्बा खोलून दाखव म्हणते. डब्बा हलवून दाखव म्हणते. खरंच एवढी पॉवर आहे. सगळ्या डब्बा माझ्यात ठेवते. सगळ्याचे पाहिजे. डब्बा फाटसे फुटते. जसा फुटला मग सगळे दाना दिन धावायला लागते इकडे तिकडे. मग धावण्यातच भटकून जाते. मग एकाच्या अंगात डायरेक्ट भूत यायला लागते. मग तो असे वेगळ्यासारखं ते करायला सुरू करते. मग तिकडून थोडा गेम वाजणं सुरू होते त्यांच्या. एक मग पुरा पागलसा होऊन जाते. मग माहिती सगळे ते म्हणते का बैके हरकती करायला लागते. कोणी हसतच राहते. असं होते ना. घेतला भीतच राहते. मंजून बॉईज बघितला का? हो तो आवळ्यासारखे दिसते पण वय नाही आवडे. आवळ्यासारखेच दिसतं. जहरीले नसं ना. सांबर फोडून पण
आवडण्यासारखंच आहे. वास. आणखी एक गोष्ट, आत्ता आपण जवळपास 8 वाजता आलो होतो आणि आत्ता टाईम झालेला आहे 9:30-10 वाजत आहे आणि कंटिन्यू आपण चालत आहोत. आणि समोर तुम्ही बघू शकता टिंकर, तो पण चालत आहे. आणि आपल्याला माहीत करायचं होतं का 5 किलोमीटर किती दूर राहते आणि तेच माहीत करायसाठी आपण तिथपर्यंत चालू शकतो. हे माहीत करायसाठी आपण चाललो आहे. ठीक आहे. आणि आपल्याला रस्त्यात घोडपड झालं आणि खूप असे इथं मिळाले घोरपड आणि आऊल पण दिसला मधात आणि स्नेकचा आवाज पण येत होता. तर अशा प्रकारे आपण आत्ता इकडे पण जंगल आहे आणि इकडे पण जंगल आहे, दोन्ही तरफ जंगल आहे. अशा प्रकारे आता कसं फिजिकल आहे आपली, तर आपण त्यासाठी धावून राहिलो. तर तुम्ही बघू शकता पूर्ण घामाजिक्कर झालेला आहो मी. आणि आपलं जे पाणी आणलं होतं आपण घरून ते पण संपत आलेलं आहे. बघू शकता किती दाट जंगल आहे. काही एखादी फुटानंतरच दुसरं झाड आहे. निरंतर गाड्या चालू राहते आणि तुम्ही बघू शकता हेवी अशा प्रकारे ट्रक इथं चाललेला आहे आणि त्या हिशोबानंच आपण इथं व्हिडिओज बनवत आहोत. तर आपल्याला कवटं मिळाले, बघू शकता. नाही लागून दिसत आहे, मोठे छोटे आहे. इथे ह्या साईड असं इकडे पडून आहे. साईज आहे चांगली. हवं खराब आहे. हा खराब आहे. एका वाढून असतात एवढे आवाज नाही. तर मित्रांनो, आपण तुम्ही बघू शकता चंद्रपूरपासून 13 किलोमीटर हे तुम्ही बघू शकता इथपर्यंत आपण आलेलो आहो. आणि आता इथून आपण पलटलो आपल्या रूटकडे. तर मित्रांनो, आपल्याला 2 तास लागले तिथपर्यंत पोचायला आणि 2 तास लागणार आहे आपल्याला वापस आपल्या गाडीपर्यंत पोचायला. तर आपले किती कॅलरीज बंद झाले हे आपण बघणार. वाघ आला तर काय करायचं मग? काय नाही, आपल्या दोघांच्या गेम वाजवत होतो. मग कॅमेराचा पडून राहायचे रस्त्यावर. झाले मिलियन्स मध्ये व्ह्यूज. आपण तर दोघं गेलो. तू गेला, मी इंजोर्ड बाकी आहो. कोणी गाडीवाल्यांना थांबवले, दवाखान्यात भरती आहो. मग पाहिजे व्हिडिओ मध्ये काय झालं तर मग पूर्ण दिसताय हो यांच्या पहिल्याच्या गोष्टी, कसं पकडला कसं. भाऊनं आपल्याला लिफ्ट दिलं. नाव भाऊ आपलं अभिनंदन. भाऊचं अभिनंदन. मनात नाही का 12 लिफ्ट लावता एक वेळ. तर मित्रांनो, आत्ता आपण आपल्या गाडीकडे पोचलेलो आहोत जिथून आपण निघालेलो होतो. आणि आता लिफ्ट मागत आपण आलेलो आहोत इथपर्यंत. आणि रोहित भाऊ धावून राहिला, तो धावून येतो म्हणे, त्याची इच्छा होती. कारण की आमचे पोलीस भरती चालू होतं, RPFचे फॉर्म भरले होते तर ते पण चालू होतं. आणि अशा प्रकारे आता उद्या आपण कुठं चाललो हे उद्या कळवू. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब पण करून टाका. बस. थँक्यू भाऊ, धन्यवाद. मजा येत आहे. चला.